पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याची दुर्दशा कशी झाली पहा. आजूबाजूचे शेतकरी या कालव्याच्या कडेला प्लास्टिकचे कागद इतर वस्तू टाकून देतात आणि हा कालवा पूर्णपणे खराब होतो. प्रामुख्याने शेतामध्ये वापरलेला पॉलिथिन पेपर या कालव्यामध्ये टाकण्याचे प्रमाण अधिकचे असून हेच पॉलिथिन कागदाचे पेपर नंतर पाण्यामध्ये त्याचे विघटन होऊन कॅन्सरसारखा आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने कालवे तातडीनं साफ करावेत. तसेच ज्या ठिकाणी कालव्याचं अस्तरीकरण निघालं आहे त्या ठिकाणी देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हा कालवा उंचावर असल्यामुळे कालव्याच्या बाजूच्या शेतकऱ्यांना पाण्याच्या गळतीचा मनस्ताप सहन करावा लागतो. कालव्याला पाणी सोडल्यानंतर कालव्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्यामुळे खराब होत आहेत. जलसंपदा विभाग या संदर्भामध्ये योग्य ती काळजी घेईल आणि कालव्याची दुरुस्ती करतानाच शेतकरी बांधवांना आपण देखील कालव्याच्या कडेला अथवा कालव्यामध्ये प्लास्टिकचे कागद टाकणार नाही किंवा इतरही घाण टाकणार नाही याबाबतची आपण खबरदारी घ्यायला हवी. शेवटी ही सार्वजनिक मालमत्ता जपण्याची जबाबदारी केवळ जलसंपदा विभागाचीच नाही तर तुम्हा सगळ्यांची आहे. आपण याबाबत योग्य दक्षता घ्याल, दक्ष राहाल आणि जलसंपदा विभाग देखील हा कालवा तातडीनं स्वच्छ करून ज्या ठिकाणी अस्तरीकरण निखळले आहे ते देखील तात्काळ दुरुस्त करील, जेणेकरून पाण्याची गळती होऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होणार नाही याबाबतची आपण खबरदारी घ्याल अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, ओतूर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.